श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे सर्व पितृ अमावस्या. या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. ते काही संपायचे नाव घेत नाही. आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तर आपल्या आयुष्यातील संकटे कमी होण्यासाठी, तसेच आपण जी काही मेहनत घेत आहोत, मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील आर्थिक टंचाई देखील दूर होईल व आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती ही नक्की होईल. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता ही सर्व पितृ अमावस्या ही 1 ऑक्टोबरला मंगळवारी रात्री 9:40 सुरू होत आहे. तर अमावस्या समाप्ती 2 ऑक्टोबरला बुधवारी रात्री 12:19 समाप्त होणार आहे. मग तुम्ही या काळामध्ये पूजा, सेवा या नक्कीच करू शकता. आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. आपण आपला उंबरठा स्वच्छ करायचा आहे. उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पितर हे पृथ्वीवरती येत असतात आणि आपण जर त्यांना उंबरठ्यावरती पाणी टाकलं तर ते तृप्त होतात. म्हणून आपण उंबरठ्यावरती अगदी पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि ते पाणी तुम्ही उंबरठ्यावरती टाकायचं आहे. तसेच आता आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच आपल्याला भीमसेनी कापराच्या 3 ते 4 वड्या घ्यायच्या आहे आणि ही जी काही वाटी आहे ती वाटी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायची आहे. उंबरठ्याच्या बाहेर आपण ही वाटी ठेवावी की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही अडचणी, अडथळे आहेत ते दूर होतील. तसेच आपल्या घरामधील इडापिडा, नजरबाधा, पितृदोष, वास्तुदोष देखील संपुष्टात येईल. आता ही वाटी ठेवल्यानंतर आपण कापराच्या वड्या देखील तिथेच राहून द्यायच्या आहे. अगदी सकाळीच ही वाटी भरून ठेवली तरी पण चालेल. त्यानंतर आता आपल्याला पितरांच्या सेवा काही करणे देखील गरजेचे आहे. तर आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप या दिवशी 108 वेळा करायचा आहे. तसेच पितृस्तुती, पितृस्तोत्र देखील तुम्ही पठण करू शकता. आता हा जो काही कापूर आहे तो कापूर आपल्याला संध्याकाळी जाळायचा आहे. मग संध्याकाळी अगदी 5 किंवा 6 नंतर आपण त्या वाटीमध्ये जो काही कापूर आहे तो जाळावा. आता त्यामध्ये अर्धे तांदूळ राहतील तर ते आपल्याला तसेच राहून द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यामध्ये जे काही अर्धे तांदूळ राहतील ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. मग झाडाखाली टाकू शकता की ज्यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो, त्यांना सद्गती मिळते, त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते. तर या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल. पण शक्यतो जी काही वडीलधारी व्यक्ती आहे, मग तुमचे वडील असतील किंवा आजोबा असतील तर त्यांनी हा उपाय जरूर करावा. मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. पितरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ते जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही सेवा करायची आहे, कारण की आपल्याला पूर्वजांचं देखील काहीतरी देणं लागतं. त्यांच्यामुळेच आपण इथे आहोत, त्यामुळे त्यांची सेवा करणे देखील अत्यंत गरजेचं आहे. तसेच आपल्याला आपण जेव्हा कापूर जाळत असतो तेव्हा आपल्याला म्हणायचे आहे की माझ्याकडून जर काही चूक झाली असेल, घरातील लहानांकडून जर मोठ्यांकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा नक्की करेल असे आपण म्हणावे आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. पूर्वजांचे नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांचे नावे देखील घेऊ शकता. आता यानंतर दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे. पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्यकार्य आहे. मात्र गाईला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे होतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गाईला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे. मान्यतेनुसार गाईच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गाईला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात. गाईला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात. तसेच घरामध्ये सुख समृद्धी येते. आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे देखील आपल्याला फळ मिळत असते. त्यामुळे आपल्याला गोमातेला या दिवशी काही वस्तू खाऊ घालायच्या आहे. तर आता आपण चपाती बनवत असतो, त्यामधील पहिली चपाती आपल्याला घ्यायची आहे
आता पहिली चपाती घेतल्यानंतर या चपातीला आपण थोडेसे शुद्ध तूप लावायचं आहे। मग गाईचं शुद्ध तूप लावू शकता किंवा म्हशीचं शुद्ध तूप लावलं तरी पण चालेल। या चपातीवरती आपल्याला थोडासा गूळ पसरवायचा आहे। गूळ पसरवल्यानंतर चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते। तसेच आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते, त्यामुळे आपण त्यावरती हळद टाकायची आहे। तसेच आता आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ देखील आपण त्या चपातीवरती टाकायचे आहे। पितृपक्षामध्ये तीळ दान करणे देखील खूपच शुभ मानले जाते। धर्मशास्त्रानुसार तीळ हा पितरांचा आहार मानला जातो, त्यामुळे जेव्हा तुम्ही पितरांचे तर्पण करता आणि त्यांना भोजन देता तेव्हा त्यात तीळ नक्कीच समाविष्ट करा। पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने तीळ दान दिले तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देखील मिळतात, त्यामुळे आपण या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी देखील तीळ दान करू शकतो। पितृपक्षाच्या काळात तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या कोणत्याही प्रकारच्या तिळाचे दान करू शकता, पण काळ्या तिळाचे दान हे अधिक शुभ मानले गेले आहे। धार्मिक मान्यता आहे की तुम्ही पितरांना काळ्या तिळाचे दान केले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जर ते भटकत असतील तर त्यांना मुक्ती मिळते। जर तुमचे पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर 16 दिवसांच्या श्राद्ध कर्मात सतत तीळ दान करणे आवश्यक आहे। यामुळे पितृदोष देखील दूर होतो। पण आपल्याला या दिवसांमध्ये जर शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी देखील आपण या पोळीवरती थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे। आता हे तीळ ठेवल्यानंतर त्या चपातीचा रोल बनवायचा आहे। आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे। आता जिथे पण गोमाता असेल तिथे आपण जावे। मग अगदी यासाठी तुम्हाला गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता। आता तिथे गेल्यानंतर आपण गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे। गोमातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर ही चपाती गोमातेला आपण हातातून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। हातातून देणे जर शक्य नसेल तर तुम्ही लांबून देखील चपाती देऊ शकता, पण जर गोमातेने तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असते। आपण गोमातेकडे प्रार्थना करायची आहे। तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती गोमातेला सांगायची आहे। मग घरामध्ये दुःख, दारिद्र्य आहे, घरामध्ये पैसा येत नसेल किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने गोमातेला सांगायचे आहे। गोमातेला जर आपण अशी चपाती खाऊ घातली तर तुमच्या पितरांना देखील मोक्ष प्राप्ती होत असते। तसेच गोमातेकडे तुमच्या पितरांना मोक्ष प्राप्ती व्हावी, त्यांना सद्गती मिळावी, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना देखील करायची आहे। तसेच आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण देखील करायचे आहे। त्यांचे नावं आठवत असतील तर त्यांचे नावं देखील तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप हा 108 वेळा किंवा 11 वेळा करायचा आहे। त्यानंतर आता गोमातेला आपण 3 प्रदक्षिणा करायच्या आहे। आता या 3 प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। गोमातेला 3 वेळा प्रदक्षिणा घातल्यानंतर आपण परत गोमातेचं दर्शन देखील घ्यायचं आहे। गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती आपण आपल्या कपाळाला लावावी। तुमच्या मुलांच्या कपाळाला देखील आपण ही माती लावायची आहे, कारण की गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य असतं। गोमातेला या दिवशी तुम्ही जर चपाती खाऊ घालणे शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारा खाऊ घालू शकता। तसेच तुम्ही गोमातेला 3 केळी देखील खाऊ घालू शकता। गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे, गोमातेला ओवाळायचं आहे। आता हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे। आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपला उपाय हा फलदायी ठरत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।